वर्षानुवर्षांपासून ओबीसी वसतिगृहाची मागणी ओबीसी संघटनांकडून केली जात होती। ते वसतिगृह तर सुरू झाले, मात्र त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचा निर्वाह आणि भोजन भत्ता न मिळाल्यानं त्यांच्यावर संकट आले। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्र ओबीसी आरक्षणाच्या 27% मूळ असलेल्या जागांमधून 33,834 जागा कमी झाल्यानं समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील हक्क हिरावून घेण्यात आले। याशिवाय ओबीसी विद्यार्थिनींना लागू करण्यात आलेल्या आधार योजनेचा निधी अद्याप न दिल्यानं संकट ओढवल्यानं आदी मागण्यांना घेत ओबीसी अधिकार मंच संघटनेसह जिल्ह्यातील सर्व ओबीसी बहुजन संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ओबीसी बहुजन कल्याण मंत्री यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले। आज आमच्या ओबीसी संघटनेच्या वतीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना सरकारने करावी या मुख्य मागणीला घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आलेले होते। त्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे आमच्या जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एक मागासवर्गीय मुलीवर अतिप्रसंग करून तिची निर्मम हत्या करण्यात आलेली आहे। त्या हत्येतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि गोंदिया जिल्हा बँकेमध्ये सामाजिक आरक्षण डावलण्यात आलेलं आहे, ते सामाजिक आरक्षण त्या जिल्हा बँकेच्या भरतीमध्ये लागू करण्यात यावे। यासह ओबीसी वसतिगृहात जे विद्यार्थी आहेत त्यांना निर्वाह आणि भोजन भत्ता देण्यात यावा। प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जी रखडलेली आहे ओबीसींची ती सरकारने तातडीने देण्यात यावी। महाज्योती संस्थेमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शासकीय लाभ देण्यात यावा, म्हणजे जी PhDची राशी असते ती देण्यात यावी। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।